अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अक्कलकोट नगरी शांत, पवित्र आणि भक्तीने उथमलेली, त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांचा दरबार दररोज भरत असे. लोक आपल्या दुःखाची कहाणी घेऊन येत आणि समाधान घेऊन परत जात असत. त्या गावात गंगाबाई नावाची एक गरीब स्त्री राहत होती. तिचं आयुष्य खूप कठीण होतं. नवरा लवकरच गेला होता आणि एकुलता एक मुलगा राघव हा तिचा आधार होता. गंगाबाई दिवस रात्र मेहनत करून मुलाचं संगोपन करत होती. पण एके दिवशी राघवला अचानक तीव्र आजार झाला. सुरुवातीला साधा ताप वाटला, पण दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली. गावातील वैद्य, औषधं, जडीबुटी सगळं करून पाहिलं, पण काहीच उपयोग झाला नाही. राघव अशक्त होत गेला. त्याला उठताही येईना, बोलताही येईना. गंगाबाईचं मन तुटत होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. शेवटी कोणीतरी तिला सांगितलं, तू अक्कलकोटला जा, तिथे श्री स्वामी समर्थ आहेत, तेच तुझं दुःख दूर करू शकतील. आशेचा एक किरण घेऊन गंगाबाई अक्कलकोटकडे निघाली आणि पायात चप्पल नव्हती, खिशात पैसे नव्हते, पण मनात प्रचंड विश्वास होता. अनेक मैल चालत उपाशीपोटी ती शेवटी स्वामींच्या दरबारात पोचली. स्वामी समर्थ त्यावेळी झाडाखाली बसले होते. त्यांच्या भोवती भक्तांची गर्दी होती. गंगाबाई थरथरत पुढे गेली आणि स्वामींच्या चरणी कोसळली. स्वामी, माझा मुलगा वाचवा, माझ्याकडे दुसरा कोणी नाही, ती रडत म्हणाली. स्वामी काही वेळ शांत राहिले. त्यांनी डोळे मिटले, जणू काही ध्यानात गेले. मग हळूहळू डोळे उघडून त्यांनी गंगाबाईकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू होतं. ते म्हणाले, काय घाबरतेस, तुझा मुलगा ठीक आहे, जा उद्या त्याला जेवण घाल. गंगाबाईंना आश्चर्य वाटलं, कारण तिचा मुलगा तर पाणीही पिऊ शकत नाही, पण स्वामींच्या शब्दात तिचा आढळ विश्वास होता. ती लगेच घरी परतली. रात्रभर ती मुलाच्या जवळ बसून स्वामींचं नाव घेत राहिली. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. रात्र खूप लांब वाटत होती. प्रत्येक क्षण तिला कसोटीची वाटत होता. आणि मग पहाटेचा सूर्य उगवला. अचानक राघव हलू लागला. त्याने हळूहळू डोळे उघडले. गंगाबाई आश्चर्यचकित झाली. राघव मंद आवाजात म्हणाला, आई, मला भूक लागली आहे. गंगाबाईच्या आनंदाला पारावा उरला नाही. तिने लगेच अन्न बनवलं आणि मुलाला दिलं. काही दिवसात राघव पूर्णपणे बरा झाला. पूर्वीसारखा खेळू लागला, हसू लागला. गंगाबाईला हे स्वामींचं अद्भुत चमत्कार असल्याचं कळलं. ती पुन्हा अक्कलकोटला गेली. स्वामींच्या चरणी पडून म्हणाली, स्वामी, तुम्ही माझ्या मुलाला नवजीवन दिलं, मी आयुष्यभर तुमचे ऋणी राहीन. स्वामी समर्थ फक्त स्मित हास्य करून म्हणाले, मी काही केलं नाही, तुझ्या श्रद्धेने सगळं केलं, विश्वास ठेवलास म्हणून चमत्कार घडला. तर ही कथा सांगते की संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा आणि विश्वासाची ताकद त्याहून मोठी असते. श्री स्वामी समर्थ याच्यावर निष्ठा ठेवली तर जीवनात आशेचा दिवा कायम पेटता राहतो. जर का तुमचा विश्वास श्री स्वामी समर्थ महाराजांवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. आणि माझ्या आवडल्यास अश्विनी मराठी स्टोरीज या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.